सतीश भोसले उर्फ खोक्या ह्याचे जे बीड जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर व्हिडिओ जे सोशल माध्यमावर व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याने आता त्याच्या तपासावरती पोलीस आहेत. मात्र आता त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दिला आहे आणि ज्या वकिलांच्या थ्रू तो अर्ज दिला आहे ते शशिकांत सावंत आपल्यासमोर आहेत, आपल्यासोबत आहेत. मला सांगा, खोक्या उर्फ भोसले सतीश भोसले यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला आहे आणि ते तुमच्या थ्रू केला आहे. एक गोष्ट क्लिअर करून घ्या अगोदर. सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधामध्ये एकूण 2 गुन्हे दाखल आहेत. जो दुसरा गुन्हा आहे 55/25 शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला, ढाकणे कुटुंबाला मारहाण केलेला वगैरे, कलम 109 म्हणजे जुना 307 प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये सदरच्या FIR सतीश भोसले आरोपी क्रमांक 4 वर आहे. त्याच्या आधी आरोपी 3 आहेत आणि सतीश भोसले हा 4 नंबरला आहे. म्हणजे ही गोष्ट यावरून क्लिअर होती की सतीश भोसले हा 1 नंबरचा आरोपी नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ढाकणे कुटुंबाच्या घटना त्या दिवशी झाला, त्याच दिवशी सतीश भोसलेंनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर तक्रार अर्जामध्ये ढाकणे कुटुंबाच्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली आणि त्या छेडछाड संदर्भात पोक्सो अंतर्गत 354 पोक्सो आणि 18 गुन्हा दाखल करा म्हणून अर्ज दाखल केला होता. घटना घडल्यापासून 16 दिवस ढाकणे कुटुंबाने कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. इव्हन विक्टीमला जो दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा 6 दिवसाचा विलंब आहे FIR दाखल करण्यासाठी. आणि या सगळ्या गोष्टीवरून सतीश भोसलेंनी स्वतःच्या गाडीत ढाकणे कुटुंब टाकून त्यांना दवाखान्यात आणलेलं आहे. म्हणजे जर सतीश भोसले मारेकरी असता ढाकणे कुटुंबाला, तर त्यांनी त्यांच्या गाडीत टाकून दवाखान्यात आणलं असतं का? दवाखान्यामधले CCTV फुटेज उपलब्ध आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या बाबीवरून घटनेच्या वेळेस सतीश भोसले हा घटनास्थळावर नव्हता. तो जर तिथं असता तर तो आरोपी क्रमांक 1 मध्ये आला असता. आणि या सगळ्या मुद्द्यावर आम्ही माननीय सत्र न्यायाधीश साहेब बीड यांच्याकडे दिनांक 10/3/2025 रोजी अटकपूर्व जामीन सतीश भोसले यांचा मिळावा म्हणून दाखल केला आहे. त्याच्यामध्ये दिनांक 12/3/2025 रोजी अंतिम सुनावणीसाठी तारीख ठेवलेली आहे. म्हणजे उद्याच्याला त्याच्यावर सुनावणी होईल आणि जे काय मान्य न्यायालयाचा निकाल येईल तो येईल. परंतु सतीश भोसलेच्या वतीने अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न दाखल केले आहेत. शिरूर मध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये 10 ते 11 वेगवेगळे सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे त्याच्यात सतीश भोसलेवर जे वेगवेगळे जे गुन्हे दाखल झाले त्यातला तो प्रिन्सिपल ऑफेन्स जो आहे तो 109 आहे. म्हणजे 307 जिवे मारण्याच्या उद्देशाने केलेला एखादा प्राणघातक हल्ल्यामध्ये 109 कलम लावलं जातं. तो प्रिन्सिपल ऑफेन्स आहे. बाकीचे ऑफेन्स त्याच्या सबऑर्डिनेट ऑफेन्स आहेत. म्हणजे सुरुवात जो मोठा कलम आहे त्या गुन्ह्यामधलं ते 109 आहे. मग त्यानुसार ते प्रकरण चालणार आणि त्यामध्येच आम्ही सगळ्या कलमांना हवे त्याला जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला आहे. आणि अशा प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळते. हे बघा, आता गुन्हा किती जरी मोठा असला तर प्रत्येक गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन मागायचा आणि दाखल करायचा अधिकार आहे. तो त्याचा कायद्याने दिलेला अधिकार आहे. सतीश भोसलेवर यापूर्वीच जो अंमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराच्या प्रकरणात जो दाखल झालेला गुन्हा होता त्याच्यामध्ये सुद्धा मान्य न्यायालयाने सतीश भोसलेला अटकपूर्व जामीन मंजूर केलेली होती. ती सुद्धा जामीन सतीश भोसलेनं मीच मिळवून दिलेली होती. कुठल्या कोर्टामध्ये ती जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनीच मिळवून दिलेला. हा अंमळनेर पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल झालेला होता. तो बी कलम 307 अन्वये दाखल केला होता आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना अटकपूर्व जामीन यापूर्वी मिळालेली होती. म्हणजे आता तुम्ही एकंदरीत जी पार्श्वभूमी सांगितली त्यानुसार असं वाटतं की त्याला अंतरिम जामीन मिळू शकतो. अंतरिम जामीन नाही, जामीन जो दाखल केला आहे तो परमनंट जामीन मिळण्यासाठी दाखल केला आहे आणि त्यासाठी सुनावणीसाठी उद्याच्याला ते ठेवलेला आहे. आणि ते आता उद्यासाठी सुनावणीसाठी ठेवलेला आहे. उद्याची तारीख त्याच्यावरती उद्या सुनावणी होणार. आता उद्याच्याला सरकारी वकिलांचं वकीलपत्र त्याच्यामध्ये येईल, त्यांचा अर्ज त्याच्यामध्ये येईल आणि पोलिसांचे पेपर आणि सरकारी वकिलांचे पेपर येण्यासाठी तारीख पडेल. म्हणजे उद्याच्या तारखेनंतर 1-2 तारखा मान्य न्यायालयात सुनावणीसाठी पडू शकतात आणि त्यानंतर फायनल युक्तिवाद झाल्यानंतर काय जो काही मान्य न्यायालयाचा निकाल येईल तो आपण पाहूया. तुम्ही म्हटलात की दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत. मग ते शिरूर इथला एक आणि दुसरा कुठला आणखी जो बॅटनी मारहाण करतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तथाकथित तो दीड वर्षापूर्वीचा आहे. त्याची तो जो व्हिडिओ जो आहे तो काही इथला व्हिडिओ नाही. तो कारखान्यासंदर्भातला कुठला तरी बुलढाणा तालुक्यातला आहे. सदर क्राईममध्ये स्वतः तो व्हिडिओ इथं व्हायरल झाल्यामुळे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये झिरोनी तो FIR दाखल झालेला आहे. म्हणजे तो FIR काही इथं राहणार नाही. तो संबंधित पोलीस स्टेशनचा जो काही कोणी तक्रार असेल तो येईन, त्यानंतर तो जाईल. पण आता जे प्रकरण मुख्य दाखल झालेलं आहे ते आहे ढाकणे कुटुंबियाचं, ज्यांचे दात पडले, फ्रॅक्चर झाले वगैरे वगैरे दाखल केलेले जो आहे त्या प्रकरणात चालू आहे. तो आता एकंदरीत तुम्ही जे सांगितलेली पार्श्वभूमी आहे ही वगैरे, तर तो आता फरार आहे. मग ते फरार व्हायचं कारण काय? नाही, आता कसं असतंय, जोपर्यंत तुम्हाला मान्य न्यायालयाचा अटकपूर्व जामीनचा रिलीफ मिळत नाही तोपर्यंत आरोपीला पोलिसापासून बाहेर थांबावं लागतं. जर पोलिसांनी अटक केलं तर अटकपूर्व जामीनचा प्रश्नच उद्भवत नाही. ही जी जामीन आहे, समजा मान्य न्यायालयामध्ये सुनावणी व्हायच्या अगोदरच सतीश भोसले जर अटक झाली चुकून, तर अटकपूर्व जामीन आम्हाला विड्रॉल करून घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना बाहेर थांबणंही थांबणं.
एकंदरीत उद्या ह्याच्यावरती फैसला कुठलाही आरोपी असू द्या, कुठल्याही गुन्ह्यातला आरोपी असू द्या, जोपर्यंत मान्य न्यायालयाचा अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांना पोलीस प्रशासन यांच्यापासून थोडंसं बाजूला थांबावं लागतं. आपल्या भाषेत त्याला आपण फरार राहिला असं म्हणतो. परंतु कायद्याच्या दृष्टीने जर आरोपी खूप दिवस मिळून नाही आला आणि त्याला चार्जशीट दाखल करताना वगैरे जर त्याला फरारी घोषित केलं तर त्याला फरारी मानता येतं. आज रोजी जर तो मान्य न्यायालयात अटकपूर्व जामीनची रिलीफ मागत असेल तर त्याला फरारी आहे तो असं म्हणता येत नाही. 11 सेक्शन जे आहेत त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे 109 अटेम्प्ट टू कमिट मर्डर ज्याला म्हणतो आपण, जिवे मारण्याच्या उद्देशाने केलेला प्राणघातक हल्ल्याला दाखल झाल्यानंतर जे कलम लागतं, पूर्वी 307 लागायचं भारतीय न्यायदंड संहिताप्रमाणे आणि आता नवीन कायद्याप्रमाणे 109 लागतं. त्यातलं प्रिन्सिपल ऑफेन्स जे आहे ते 109 आहे. आता ही तुमच्याकडे जी अर्ज आले तर ही एकंदरीत सतीश भोसले धरून किती जण आहेत त्याच्यामध्ये? नाही, बाकीचे आरोपी त्यात 6-7 आरोपी आहेत, परंतु सतीश भोसलेच्या एकट्याच्या वतीने तो सदरचा अर्ज मान्य दाखल केलेला आहे. बाकी आरोपीच्या वतीने दाखल केलेला नाही. आणि त्याच्यावरती उद्या सुनावणी होणार. उद्या सुनावणी त्यामध्ये होईल. एकंदरीतच हे सतीश भोसले यांचे वकील होते आणि जो अर्ज दाखल केला त्यांनी त्याच्यावरती उद्या सुनावणी होणार असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.